समाचार अब तक, सत्य का साहस। गुन्हे शाखा युनिट 2 ने गिट्टीखदान पोलीस स्टेशन हद्दीत वैभवनगर येथील एका घरात घरफोडी करणाऱ्या महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून 1,63,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। प्राप्त माहितीनुसार ही घटना 22 फेब्रुवारी रोजी घडली आहे। फिर्यादी सागर घ्यारने गिट्टीखदान पोलीस स्टेशन येथे जाऊन तक्रार नोंदवली। युनिट 2 ने सीसीटीव्हीच्या माध्यमातून अज्ञात महिलेचा शोध घेतला। महिलेस ताब्यात घेऊन नाव विचारले असता तिने आपले नाव लावण्या विशाल वैगणकर, वय 32 वर्ष, राहणार वाडी, नागपूर असे सांगितलं। महिलेची सखोल विचारपूस केली असता तिने गुन्हा कबूल केल्याचे नमूद केलाय। महिला आरोपीच्या ताब्यातून सोन्याचे दागिने, मोबाईल फोन व गुन्ह्यात वापरलेली हिरो कंपनीची मायस्ट्रो मोपेड असा एकूण किंमत अंदाजे 163 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पुढील तपास सुरू आहे। समाचार अब तक ब्युरो रिपोर्ट, नागपूर। दिनांक 22/2/2024 रोजी पोलीस स्टेशन गिट्टीखदान येथे फिर्यादी श्री सगर ज्ञानेश्वर घ्यार, राहणार वैभवनगर, पोलीस ठाणे गिट्टीखदान यांनी अशी तक्रार दिली की ते त्यांच्या घरी हजर असताना घराचा दरवाजा उघडा होता व ते वरच्या माळ्यावर होते। त्यावेळी कोणीतरी अज्ञात इसम येऊन त्यांच्या घराच्या बेडवर जी पर्स ठेवली होती त्या पर्समध्ये काही सोन्या चांदीचे दागिने होते, ती पर्स कोणीतरी घेऊन गेले आहे अशा प्रकारची फिर्याद त्यांनी पोलीस स्टेशन गिट्टीखदानला दिली होती। तर त्यांच्या फिर्यादीवरून आम्ही युनिट 2 ने जो तपास केला, आम्हाला एक सीसीटीव्ही फुटेज भेटलं। त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक महिला आम्हाला मिळून आली। त्या महिलेच्या स्कूटीचा नंबर काढून आम्ही जेव्हा तिच्यापर्यंत पोहोचलो तर सदर महिला ही सौ लावण्या विशाल वैगणकर, राहणार दत्तवाडी, पोलीस स्टेशन वाडी ही असल्याचे निष्पन्न झाले आणि हिला ताब्यात घेऊन हिच्याकडून जो चोरी केलेला मुद्देमाल आहे तो आम्ही रिकव्हर केला। टोटल सोन्या चांदीचे दागिने व तिने गुन्ह्यात वापरलेली बाईक असा मिळून 1,63,000चा मुद्देमाल आम्ही जप्त करून पोलीस ठाणे गिट्टीखदान यांच्या स्वाधीन केलेला आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस उपायुक्त डिटेक्शन श्री गोयल साहेब यांच्या तसेच पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त श्री पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनात API सोनवणे व त्यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडलेली आहे।